शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची याचिका। तंत्रशिक्षण विभाग ॲक्शन मोडवर पुण्यातील 15 महाविद्यालयांना बजावली नोटीस। प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा करण्याचे निर्देश। सर्व रिक्त जागांवर नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिल्याचा संशय। बदलापूर घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या शाळांवर सरकारचं विशेष लक्ष। गैरवर्तन करणाऱ्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा। राज्य सरकारचं जिल्हा परिषद शाळांना पत्र। म्हाडा घरांच्या किमतींचं सूत्र बदलण्याची शक्यता। विकासकांकडील घरांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती। क्षेत्रफळाऐवजी किमतींनुसार विक्री गट बनवणार असल्याची चर्चा। कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार। औषधांवरील जीएसटी 12% 5%वर। जीएसटी परिषदेमध्ये केंद्र सरकारचा मोठा निर्णय। भाजप खासदार कंगना रनौतनं मुंबईच्या पाली हिल परिसरातील रो हाऊस 32 कोटींना विकले। 4 वर्षांपूर्वी याच रो हाऊसवर बीएमसीनं केली होती कारवाई। परतीच्या प्रवासासाठी कोकणवासियांना दिलासा। 15 सप्टेंबर रोजी मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या आजपासून आरक्षण करता येणार। समुद्रात गणेश विसर्जन करणाऱ्यांनी जेलीफिश आणि स्टिंग्रेच्या दंशांपासून सावध राहावं। मुंबई महापालिकेचं आवाहन। दंश करू शकणारे मासे ट्रायल नेटिंगमध्ये अडकले। माहेर वाशिणीच्या स्वागताला महिलांची लगबग। घरोघरी गौरी पूजनाची तयारी। लोणावळ्याच्या बाजारपेठेमध्ये गौरींचे मुखवटे आणि इतर सजावटीचं साहित्य दाखल। व्हिएतनाममध्ये तीव्र वादळामुळे क्षणार्धात पूल कोसळला। पूल कोसळल्यामुळे अनेक वाहनं नदीमध्ये पडल्याची दुर्दैवी घटना। थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद।